छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासून जर कुठल्या कथा ऐकल्या असतील, एकूणच जो छत्रपतींच्या जीवनातला पराक्रम आपल्याला दिसतो, अहो पराक्रम दिसतो म्हणण्यापेक्षा नुसतं नाव जरी उद्गार कोणी केला, छत्रपती शिवाजी महाराज की, आपोआप जय कशामुळे आलं सांगा ना मला. कारण त्या पराक्रमाचं द्योतक म्हणून ते जय मनात आलं. असे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला असे लहान मुलांसारखे होते, बाल्यावस्थेमध्ये होते, त्यावेळेला शहाजी महाराजांनी दक्षिणेमध्ये जाऊन 2 विशेष पंडितांची नेमणूक केली. उत्तम परीक्षा घेतली शहाजी महाराजांनी आणि पंडितांना काही प्रश्नावली दिल्या, परीक्षा घेतल्या आणि त्यातले 2 पंडित, ऐतिहासिक नोंद आहे, उमाजी पंडित आणि केशव पंडित यांना आपल्या घरी आणलंय, शिवनेरीवर आणलंय. त्यांना एकच काम दिले, तुमचा जो काही पगार असेल, आत्ताच्या भाषेत पगार बोललो, तुमचं घर चालवण्याची जबाबदारी माझी. माझ्या या शिवबाला महाभारत, भागवत कथा, रामकथा या ऐकवा, रंगवून त्या गोष्टी सांगा. आणि श्रोते हो, हे भागवत कथा, रामकथा, महाभारत ऐकताना छत्रपती शिवाजी महाराजांना 2 विशेष कथा आवडत असत. एक कथा म्हणजे भगवान गोपाल कृष्ण, आत्ताच जन्म होऊन गेला नाही, 15-20 दिवसापूर्वी, असा भगवान गोपाल कृष्ण त्या मथुरेमधून गोकुळाला कसा त्या टोपलीमध्ये बसून पळाला. आणि दुसरी कथा त्या हिरण्यकश्यपूचा कोथळा नरसिंह अवतारामध्ये भगवान महाविष्णूंनी कसा फाडला. ही कथा छत्रपतींना आवडणारी कथा आहे श्रोते. म्हणून छत्रपती तसे झाले, पोगो बघत नव्हते होते. का सांगतोय आपल्याला, हे ऐकून सुद्धा आपले डीएनए विकसित होतील. म्हणून तरुणांकरता, त्यांच्या पालकांकरता एक विशेष गोष्ट अधोरेखित करतो. आत्ता चित्रपट सुरू आहे का माहित नाही मला, तो टॉकीजला वगैरे, महाप्रतापी नरसिंह आहे ना आलेला, बघितला का कोणी तो? आवर्जून जाऊन बघा, कारण बरेचसे संवाद त्यातले भागवतातले आले आणि ते जेव्हा, आणि अॅनिमेटेड आहे तो, त्यामुळे तो मुलांनाही आवडेल. का सांगतोय, कथा कीर्तन प्रवचनाचा मुख्य उद्देश हा आहे, समाज